अहो जगाचा मालक माझ्यासोबत बोलतोय, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय. काय केलं याच्यासाठी आम्ही? मागे बहुत जन्मी हे जे करीत आलो आम्ही, अनेक जन्मापासून हे करत आलो, तेव्हा कुठे या पुण्याचा ठेवा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपण एवढे बहुसंख्य कीर्तनासाठी उपस्थित आहात, निश्चित आपण पुण्यवान मंडळी आहात. तुम्हा सर्व पुण्यवान मंडळीची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी तुकोबरायचा आहे. 3 चरणाचा आहे, पाठातला आहे, परिचयातला आहे, गोड अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतला आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाला दान मागत आहेत. लक्ष देऊन ऐका. 3 गोष्टी प्रामुख्यानं कीर्तनात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हा सर्व मंडळीसमोर उपस्थित करतो. पहिली गोष्ट आहे, दान देणाऱ्या व्यक्तीकडे 3 गोष्टी असाव्या लागतात. किती गोष्टी असाव्या लागतात? 3. दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे 1, दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे 2, आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे 3. ह्या 3 गोष्टी दात्याकडे नाहीये. अरे या मंडपामध्ये एखादा गरीब माणूस असा असाल, त्यालाही असं वाटत असेल की आपणही कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये मोठा हार घातला पाहिजेत, आपणही एखादी पंगत घेतली पाहिजे, आपणही एखाद्या कीर्तनकाराचं यजमानपद घेतलं पाहिजेत, आपणही 10,000 रुपये देणगी या सप्त्याला दिली पाहिजेत. पण काय करता, दिवसभर काम केल्याशिवाय त्याची घरची चूल पेटत नाही हो. देण्याची इच्छा खूप आहे त्याच्या अंतकरणामध्ये, उदार आहे तो, स्वतंत्र आहे, पण काम केल्याशिवाय त्याचं पोट भरत नाहीये. मग प्रत्येक गोष्ट प्रत्येकाकडे शक्य नाही ना. काही उदार आहे तर श्रीमंत नाही, काही श्रीमंत आहे तर उदार नाही, काही उदारही आहे, श्रीमंत आहे, पण स्वतंत्रता नाही आहे. बरोबर आहे का नाही? सप्त्याचे देणगी जर त्यांच्या घरी गेले, ओ पाटील सप्ताह चाललाय, मोठ्या मोठ्या कीर्तनकाराचं कीर्तन आहे, सांगा ना देणगी काय फाडू. साहेब म्हणतात, पाटील म्हणतो, देवाच्या कृपेनं सगळं काही देवानं दिलेलं, हा घ्या 21,000 रुपये. किती? 21,000. पोर 21,000ची पावती बिवती फाडतात, पावती पाटलाच्या हातात देतात. पाटलाला म्हणतात, पाटील द्या ना पैसे. पाटील म्हणतो, दिले असते पण ती बाहेर गेलेली. काय म्हणतात पाटील? पाटील उदार आहे, पाटील उदारही आहे, पाटील श्रीमंतही आहे, पण पाटलाच्या हातात चाब्या नाही आहे. चाब्या कोणाच्या हातात आहे? पाटलीनबाईच्या हातात आहे. मग दान देण्यासाठी मनुष्य श्रीमंत असला पाहिजे, दान देण्यासाठी मनुष्य उदार असला पाहिजेत, आणि दान देण्यासाठी व्यक्ती स्वतंत्र असला पाहिजेत. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात, तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त आहे का? तुकोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जैत म्हणून तो भगवंतू गा. तसं तो 6 गुणांनी युक्त आहे. पहिला गुण आहे, श्रीमंत आहे का? काय श्रीमंतीचं वर्णन करायचं? तुकोबराय नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करतात, जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंजरासी, सर्व भावे तुका त्यासी शरण. अहो ज्या लक्ष्मीसाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याची, किती उद्योग करतो महाराज आपण. लोकांचे धुरे कशासाठी करतो? परमार्थासाठी. बरं जाऊ द्या, तुम्ही याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी, एवढी जी धावपळ करताय तुम्ही, रात्रंदिवस जे कष्ट करताय, रात्री 12ला फ्लाईट आल्यानंतर एवढ्या थंडीचं गव्हाला पाणी देता, हरभऱ्याला पाणी देता, देवासाठी का पैशासाठी हो? माझे प्रयत्न रात्रंदिवस लक्ष्मीसाठी चालू होते. ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी. महाराज सांगतात, जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंजरासी, सर्व भावे तुका त्याशी शरण. हे प्रमाण नसल जमत, दुसरं तुमच्याने माझ्या आवडीचं प्रमाण घ्या. पाय लक्ष्मीचे हाती हाती, पाय लक्ष्मीचे हाती,
दिसी यावे का कुलती. अरे लक्ष्मी ज्या माणसाची दासी आहे, लक्ष्मी ज्या माणसाच्या पायाची सेवा करत असेल त्या माणसाला काय कमी आहे. ठीक आहे महाराज, जगाचा मालक श्रीमंत आहे. उदारतेचं वर्णन काय, उदारतेचं वर्णन करायचं. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. किती उदार येतो. अरे उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं, दुधाचा सागर द्यालाय माझ्या जगाच्या मालकाने. काय द्यायला पाहिजेत नामदेवरायाच्या काकड्यामध्ये एक प्रमाण किती सुंदर आहे पहा. सुदामा ब्राह्मण हो दुःखे दारिद्र्य पिढीला मुठभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. हो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. उदार येतो. वाटीभर दूध द्यालाय उपमन्यूने, दुधाचा सागर द्यालाय. लक्ष देऊन ऐका ना महाराज, काय अजून त्याच्या उदारतेचं वर्णन करायचं. मूठभर पोहे दिले सुदाम्याने. किती दिले. मूठभर पोहे दिले, सोन्याची नगरी देऊन टाकली. कळलंय महाराज तो श्रीमंत आहे, तो उदार आहे, स्वतंत्र. स्वतंत्रेचा जर विचार करायला गेलो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुन ऐक. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रेलस्थानम निधानम बीजमव्य. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले. जो जगा ते चालिता तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते. ठीक आहे महाराज. मग जगाचा मालक श्रीमंत आहे एक, जगाचा मालक उदार आहे दोन, जगाचा मालक स्वतंत्र आहे. स्वतंत्रेचं शेवटचं प्रमाण घ्या. तो हा देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरडाव. त्याच्या सत्तेने हे सर्व विश्व चालतंय. म्हणून तो उदारही आहे, तो श्रीमंतही आहे आणि तो स्वतंत्र आहे. ठीक आहे. तुकोबरायकडं पांडुरंग परमात्मा देण्यासाठी जरी अधिकारी असेल, पण तुकोबरायचा अधिकार, कारण काहीतरी ओळख दाखवावं लागेल ना देवाला. मागायचं म्हणलं की लगेच गेले, काही सेवा लागेल का नाही. अहो देवाला काही मागायचं, काही ओळख द्या तुम्ही त्याला, काही सेवा सांगा. शेळके पाटील तुमचं नाव काय. राहुल दादा. तुमची माझी ओळख नाही. उदाहरण पहा किती सुंदर आहे. तुमची माझी ओळख नाही, मी तुम्हाला कधी बघितलं नाही, तुम्ही मला कधी बघितलं नाही. या परिसरामध्ये कानशिवनी परिसरामध्ये मी कीर्तनाला आलो आणि माझ्या